बाबा रे, तुमचा शिकून समृद्ध होऊन काय फायदा जर आजही तुमची वृत्ती त्या धर्मांतरावरती अडलेली आहे. धर्मांतर करायचंय, स्वतःच्या धर्मामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांच्या कोरांना कोरींना सामील करून घ्यायचंय. स्वतःचा धाक दाखवून, स्वतःच्या पदाचा धाक दाखवून त्यांना धर्मामध्ये कन्व्हर्ट करायला लावायचंय. ते गोरगरिबाची पोरं त्यांना सिलेक्शन करतानाच हे असे सिलेक्ट करायचे, की मी पैशाने गरीब आहे, आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा पोरांना हे सिलेक्ट करायचे. एचआर पासून टीम लीडरपर्यंत मॅनेजर सगळेच ह्यांचे आणि अशा लोकांना सिलेक्ट करून ते काम करून घ्यायचे. त्यांच्यानंतर त्यांच्या मनावरती परिणाम करायचे. कंटिन्यू त्यांच्यावरती काही ना मनावरती परिणाम करून बोलायचे, धर्माबद्दल बोलायचे. त्यांना ते कपडे घालायला लावायचे. मित्रांनो, एका मुलीने तर सगळं परिधान केलं, रोजे ठेवले आणि कन्व्हर्ट होता, होता ती त्याच्या घरच्यांना आढळून आलं, की बाबा रे, आपल्या पोरीमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. त्यांनी त्या पोरीला जाब विचारला, तर त्या पोरीने सगळं सांगितलं. या सगळ्या गोष्टी घेऊन पोलिसात गेले आणि हे सगळं मोठं रॅकेट बाहेर आलं. मित्रांनो, मल्टीनॅशनल कंपनी TCS, या TCSमध्ये अशा गोष्टी होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्काच बसला आणि ह्या TCSमध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळीकडे ह्यांचेच लोकं मित्रांनो आणि जे गरीब पोरं होते त्यांना सिलेक्ट करून त्यांच्या गरिबीचा फायदा उचलून हे धर्मांतर करायला लावायचे. अतिशय निंदनीय बाब आहे मित्रांनो. ह्याला बायकाळेपणा म्हणतात. एखाद्या पदाचा वापर करून एखाद्याला धर्मामध्ये कन्व्हर्ट करणं हे अतिशय घाणेरडी बाब आहे मित्रांनो. हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. ह्यांचे मॅनेजर, ह्यांचा डायरेक्टर, ह्यांची टीम लीडर हे सगळे हे अक्षरशः एकमेकांना मिसळले होते. जर सर्वसामान्य जे गरीब गोरगरीब पोरं आहेत त्या कंपनीमधले, जे तक्रार त्या एचआरकडे करायला जायचे, त्या एचआर देखील त्यांच्याच समाजाचे असल्यामुळं ती देखील त्याच्यावरती जास्त लक्ष देत नव्हते. मित्रांनो, खूप वाईट गोष्टी यांनी त्या कंपनीमध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळेच ह्या केसेस बाहेर आल्या, केसेस पडायला लागल्या. कंपनीची बदनामी झाली. मित्रांनो, TCS जी कंपनी आहे ती अक्षरशः क्लीन, स्वच्छ कंपनी आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे आत्तापर्यंत एलिगेशन्स नव्हते. या कंपनीमध्ये जे कामं करणारे कर्मचारी आहेत मित्रांनो, ते मूकबधिरांपासून ते अपंगांपर्यंत सगळे कंपनीमध्ये कामं करतात. या कंपनीची इमेज वेगळ्या लेव्हलची आहे. रतन टाटा सरांनी स्वतःच्या हाताने बनवलेली ही कंपनी आहे. अतिशय सुंदर कंपनी आहे. या कंपनीमध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स चालत नाही. धर्मांतर आता ह्या असल्या गोष्टी बाहेर आल्यावरती तिथल्या ज्या मोठ्या लोकांना आहे तो पण धक्का बसला. मित्रांनो, एन चंद्रशेखरनपासून ते CEO लेव्हलचे लोकं माफी मागत आहेत. विचार करा मित्रांनो, या फाटक्यांमुळे ह्या असल्या गोष्टी होतात आहे. या TCSचा जो ब्रँड आहे, टाटाचा जो ब्रँड आहे याच्यासमोर लागलेला आहे, त्या ब्रँडची काहीतरी वेगळी इज्जत आहे मार्केटमध्ये आणि त्या इज्जतीला तडा आता गेलेला आहे. इंटरनॅशनल न्यूज झालेली आहे, नॅशनल न्यूज झालेली आहे. लोकं प्रश्न विचारतात ते TCSमध्ये काम करणाऱ्या लोकांना, की "बाबा रे, तुमच्या कंपनीमध्ये हे काय चाललेलं आहे?" नक्कीच मित्रांनो, अतिशय गंभीर बाब आहे, की धर्मांतर होतं, वाईट गोष्टी होतात अशा आणि याच्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या पोरांचा फायदा घेतला जातो. त्यांना कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यावरती प्रेशर टाकलं जातं. जर प्रेशर टाकण्याची पद्धत पण काय, कामावरूनच काढून टाकल आणि प्रत्येक सर्वसामान्य गोरगरिबाच्या पोरांना एकच भीती असते, आपलं घर ज्या गोष्टीमुळं चालतं, ते गोष्ट कधी बंद व्हायला नाही पाहिजे. ज्या एचआरकडे कंप्लेंट करायला जावं, ती एचआर पण त्यांचीच, सगळेच त्यांचे माणसं म्हणल्यावरती आपलं काय होणार, आपल्याला काढून टाकाल, अशी भीती त्या पोरांच्या मनामध्ये होती. एका पोरीने फक्त आई-वडिलांना सांगितलं, तर ते आई-वडिलांनी हिंमत केली, सगळं जाऊन दे पोलिसांमध्ये जाऊन रेकॉर्ड केलं. हे सगळे कच्चे चिट्टे ह्यांचे बाहेर आले. मित्रांनो, ही TCS एकच कंपनी आहे का अख्ख्या भारतामध्ये? नाही मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये अनेक मोठे-मोठे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, जिथं ह्या गोष्टी चालतच आहेत. या गोष्टी बाहेर आल्या नाहीयेत फक्त आणि ह्या गोष्टी खूप आहेत. जर काढलं तर लाईन लागल, केसेस भरतील, फायली भरतील. एवढ्या मोठ्या केसेस आहेत या. अक्षरशः अन्याय होतात, त्रास होतो लोकांना. या लोकांचा त्रास होतो. खूप विचित्र चालल्या आहेत ह्या गोष्टी. कुठेतरी मित्रांनो याला आळा बसला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ह्यांनी धर्मासाठी केलं, एखाद्या समाजासाठी केलं. परंतु ह्या लोकांनी हा विचार कधी केला नसेल का, की बाबा रे, आपण मूर्खपणा करतोय, परंतु आपल्यामुळं सर्वसामान्य आपल्या समाजानं पण भोगावं लागतं. मित्रांनो, निर्दोष समाजातले हे काही-काही लोकं जे असतात, ते काय करावं? दुसऱ्या बांधवांनी काय करावं? जर त्यांच्यावरती ह्या लोकांच्या कुटाणांमुळं जर त्यांच्या जॉबवरती गोतावत आले तर, त्यांचे जॉब जाऊ लागले तर? ज्यांची काहीही चुकी नसली, तरी त्या लोकांकडे पण वाईट बघितलं जातं. त्यांच्यावरती वाईट हे केलं जातं. ह्या असल्या फालतू लोकांमुळे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, अतिशय वाईट गोष्ट आहे.
प्रत्येक कंपनीने बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे आपल्या एम्प्लॉयीवरती. जे सीनियर्स आहेत त्यांनी आपल्या ज्युनियर्सवरती लक्ष ठेवलं पाहिजे. कुठं जाती धर्म तेढ कुठं निर्माण झालेलं आहे, कुठं वेगळ्या गोष्टी काही चालू आहे का? या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही कंपनी मालकापासून ते जे पण ऑपरेट करतात त्या सगळ्यांची आहे. आम्हा सगळ्यांची आहे. जर एखादं प्रेशरमध्ये मित्र असेल, त्याच्यावरती जर घडत असेल असल्या गोष्टी, तर आपण पोलिसांना सांगणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं तर त्या नाशिक पोलिसांचं. नाशिक पोलिसांनी बारकाईने ही केस हाताळली आणि जेवढे पण लोकं होते त्यांच्यामार्फत केसेस दाखल केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या. कौतुक आहे नाशिक पोलिसांचं, की एवढं मोठं रॅकेट त्यांनी बाहेर काढलं. कन्व्हर्ट झाले असते, पळून गेले असते, काय झालं असतं त्यांच्या आयुष्यासोबत काही सांगता आलं नाही. मित्रांनो, म्हणूनच नाशिक पोलिसांचा तिथे कौतुक आहे या गोष्टीबद्दल. त्यांनी या गोष्टी फार व्यवस्थितरित्या पाडल्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या अशा गोष्टी होतात ते? आणखीन खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये असंच होत असेल का? नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओवरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक सब्जेक्ट घेऊन. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.